सरांनी सांगितलेलंच आहे. सॅटर्डे क्लबमधला प्रवास मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. मी फाउंडर मेंबर आहे, त्याच्यानंतर सेक्रेटरी झालो, चेअरमन झालो, त्याच्यानंतर वेबसाईट कोऑर्डिनेटर झालो आणि सध्या मी नॅशनल बिझनेस सेलचा डेप्युटी सेक्रेटरी आहे. टेंडरिंगमधली बरीचशी लोकांनी जरी माझा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स 25 वर्षाचा असला तरी लोक विचारायचे की तुमच्याकडे काय सर्टिफिकेशन आहे का, म्हणून मी सर्टिफिकेशन कोर्स जरी एक्सपिरियन्स असला तरी मी परत केले की लोक विचारतात की सर्टिफिकेट तुमच्याकडे काय आहे. तर हे 2-3 सर्टिफिकेशन कोर्स केले जे टेंडरिंगमधले आहेत, त्याच्यामुळे माझंही ज्ञान वाढलं थोडंफार. ज्या गोष्टी मला माहीत नव्हत्या त्या मला माहीत झाल्या. मी MCDचा एमपॅनल ट्रेनर आहे. त्याच्यानंतर PMFME स्कीममध्ये तुम्हाला लोन मिळू शकतं 1 ते 10 लाखापर्यंत फॉर द फूड रिलेटेड बिझनेस, त्याच्यासाठी पण मी काम करतो. लेटेस्ट अवॉर्ड मला मिळालेले आहेत, बेस्ट स्टार्टअप अवॉर्ड आणि बिझनेस अचिव्हर्स अवॉर्ड फ्रॉम द अर्थसंकेत. फॅमिली मेंबर्सची माहिती सरांनी सांगितलेलीच आहे. तर सगळेजण आपण इथे SCGT मध्ये काय येतो तर श्रीमंत होण्यासाठी येतो, तर त्यासाठीच माझा प्रयत्न आहे. मी तुम्हाला काय देऊ शकतो तर तुम्हाला लाखो करोडो रुपयांची टेंडर्स कुठे येतात हे मी तुम्हाला तुमच्या प्रॉडक्ट सर्व्हिससाठी सांगू शकतो. आणि जर तुम्ही त्याच्यात प्री क्वालिफाय होत असाल तर तुम्हाला त्यासाठी मदत करतो. कुठल्याही कंपनीमध्ये तुम्ही कसे जाता तर पहिल्यांदा तुम्ही ओळख काढता, अपॉइंटमेंट घेता. अपॉइंटमेंट घेतल्यावर मोठी कंपनी असेल तिथे तर गेट पास बनवावा लागतो. गेट पास बनवून तुम्ही आतमध्ये जाता. ही प्रोसिजर सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येक जण त्याप्रमाणे आपापलं मार्केटिंग करत असतो, आपापला बिझनेस वाढवत असतो. पण तुम्हाला गव्हर्नमेंटमध्ये जर एंट्री करायची असेल तर तुम्हाला वेंडर रजिस्ट्रेशन प्रोसेस ही पूर्ण करावी लागते. ती 2 पद्धतीने केली जाते, फिजिकल असते किंवा ऑनलाईन असते. तर त्यासाठी लागणारी जी प्रोसिजर आहे ती पूर्ण करायला मी तुम्हाला सपोर्ट करू शकतो. तर त्यासाठी विविध प्रकारची प्रोसिजर आहे ती. त्यासाठी मी काही तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवू इच्छितो, म्हणजे तुम्हाला ते समजायला अंडरस्टँडिंगसाठी सोपं होईल. लाखो कोटी रुपयांचे टेंडर्स निघतात, मात्र अज्ञानापोटी अथवा माहिती नसल्याने या अतिशय मोठ्या संधीपासून आपण वंचित राहतो. मात्र आम्ही आपल्याला टेंडरिंगच्या या प्रचंड मोठ्या संधी उपलब्ध करून देऊ. येस, तुम्हीही टेंडरिंग करू शकता. कसे, कधी, कुठे हे आम्ही सांगू. आम्ही आहोत टेंडर टेक. टेंडरिंग करावं, बिझनेस वाढावा. अधिक माहितीसाठी मकरंद शेरकर 9967578211. इंटरनेट आणि ऑनलाईन युगात तुमचा डेटा आणि माहिती सुरक्षित ठेवण्यात मदत करणारे एकमेव तंत्रज्ञान म्हणजे डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र. जसे फिजिकल डॉक्युमेंटवर तुम्हाला स्वाक्षरी करणे आणि कंपनीचा रबर स्टॅम्प लावणे आवश्यक होते, तसे आता सर्व ऑनलाईन प्रक्रियेत तुम्हाला दस्तऐवजावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने स्वाक्षरी करावी लागेल. या उद्देशासाठी तुम्हाला क्लास 3 डिजिटल स्वाक्षरीची आवश्यकता असते. ITR फायलिंग, DGFT इम्पोर्ट एक्सपोर्ट ही टेंडरिंगची कामे करत असताना क्लास 3 डिजिटल सिग्नेचरची आवश्यकता लागू शकते. अनेक प्रकारच्या चायनीज डिजिटल सिग्नेचर बाजारात स्वस्त दरात मिळतात, परंतु आम्ही आपणास ई-मुद्रा मेक इन इंडिया नंबर 1 क्वालिटी प्रॉडक्ट वापरायचे रिकमेंड करतो. वीक एंटरप्राइजेस ठाणे हे ई-मुद्राचे ऑथराइज्ड चॅनल पार्टनर आहेत. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आमच्या कस्टमरचे गुगल रिव्ह्यू पहा. रेग्युलर टेंडर अलर्ट्स मिळवण्यासाठी अधिक माहितीसाठी 9967578211 वर कॉल किंवा व्हॉट्सअप करा. कोणत्याही सरकारी क्षेत्रातील ग्राहक किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम किंवा खासगी मंडळी सप्लायर होण्यासाठी तुम्हाला प्रथम तुमची वेंडर रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण करणे आवश्यक आहे. ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये आपणास आपली सर्व माहिती ऑनलाईन किंवा फिजिकली फॉर्म स्वरूपात भरावी लागते. आपण सबमिट केलेली माहिती बायर जमा केलेल्या डॉक्युमेंट्स बरोबर व्हेरीफाय करतात किंवा फिजिकल इन्स्पेक्शन साठी आपल्या ऑफिस किंवा फॅक्टरीला व्हिजिट करू शकतात. माहितीचे व्हेरिफिकेशन केल्यावर बायर आपणास वेंडर कोड वेंडर रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट ईमेल करतील किंवा हार्ड कॉपी सर्टिफिकेट इश्यू करतील. त्यानंतरच तुम्हाला ईमेलद्वारे एन्क्वायरीज मिळणे सुरू होईल आणि तुम्ही त्यांच्या निविदांमध्ये भाग घेऊ शकता. जर तुम्ही लोएस्ट एक म्हणजे सर्वात कमी बोली लावणारे झालात तरच तुम्ही लेटर ऑफ इंटेंट किंवा परचेस ऑर्डर मिळेल व नंतर संबंधित ग्राहकाला ऑर्डर नुसार साहित्य किंवा सेवा पुरवू शकता.
आम्ही आपणास MSME, NSIC, स्टार्टअप इंडिया, महाटेंडर, CPPL, RDSO, सृजन, झेड सर्टिफिकेशन या सर्व किंवा आपल्या गरजेनुसार संपूर्ण भारतातील को सरकारी, निम सरकारी व खासगी कंपन्यांच्या विक्रेता नोंदणीसाठी संपूर्ण सपोर्ट प्रदान करतो. आम्ही सर्व राज्यांची इलेक्ट्रिसिटी बोर्ड, BARC आणि NPCIL, केमिकल पेट्रोकेमिकल रिफायनरीज, सर्व संरक्षण प्लेट, इंडियन रेल्वेज आणि मेट्रो रेल्वेज, लार्ज स्केल लिमिटेड कंपनीज आणि प्रोजेक्ट कन्सल्टंट्स यासाठी आम्ही वेंडर रजिस्ट्रेशन करून देऊ, ज्यामुळे आपणास तेथील टेंडर एन्क्वायरीज मिळतील व टेंडर पार्टिसिपेट करून ऑर्डर मिळवू शकता. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आमच्या कस्टमरचे गुगल रिव्ह्यू पहा. रेग्युलर टेंडर अलर्ट्स मिळवण्यासाठी अधिक माहितीसाठी 9966757211 वर कॉल किंवा व्हॉट्सअप करा. ठीक आहे. तो बगाडे सरांचा व्हिडिओ आहे, त्यांनी तो ऑनलाईन सेशनमध्ये दिला होता. जेव्हा कोरोना काळात ऑनलाईन सेशन्स होती तेव्हा त्यांनी माझ्याबद्दल सांगितलं. मला पण माहीत नव्हतं. जेव्हा मी ते फेसबुक लाईव्ह बघितलं तेव्हा मला कळलं, म्हणून मी तो एडिट करून तो तुमच्या ग्रुपवर तुम्हाला पाठवतो. तुम्ही तो ग्रुपवर पोस्ट करा. माझा वेबसाईट्स आहे tendertech.co.in ही पहिली वेबसाईट आहे आणि दुसरी वेबसाईट आहे etendering.co.in. त्याच्यावर लेटेस्ट टेंडर सेक्शन आहे. दर शनिवारी मी त्याच्यावर नवीन टेंडर्स टाकत असतो. तुम्ही वेबसाईट काढून तुम्ही वेबसाईटवर जाऊन तुम्ही लेटेस्ट टेंडर डायरेक्टली बघू शकता. तुमच्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसचा टेंडर तिथे असेल तर मला कॉल करा. मी तुम्हाला त्याचे डिटेल डॉक्युमेंट्स देऊ शकतो. ठीक आहे, राहून दे. स्लाइड होता. नंतर टेंडरटेक ठाणे ही माझी बॅकस्लाइड आहे. टेंडरटेक ठाणे माझं YouTube चॅनल पण आहे. त्याला पण तुम्ही लाईक सबस्क्राईब करू शकता. त्याच्यावर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मिळतील. टेंडरटेक ठाणे माझं फेसबुक पेज आहे, त्यालाही तुम्ही हे करा. ऑफरन शेअर करून तुम्ही लिंक्डइन प्रोफाईलवर माझ्याशी कनेक्ट होऊ शकता. आणि बरेच प्रत्येक प्रॉडक्ट आणि सर्व्हिससाठी टेंडर हे असतं आणि मी आता नोट डाऊन केलेले तुमच्या कॅटेगरीज मधले बऱ्याच जणांची प्रॉडक्ट्स अशा कॅटेगरीमध्ये आहेत की ज्यांच्यासाठी टेंडर्स असतात. माझ्याकडनं हा माझा गिव्ह असेल की मी तुम्हाला तुमच्या प्रॉडक्ट्स आणि टेंडर शोधून देईन. फक्त तुम्हाला ते भरण्याची इच्छा पाहिजे आणि त्यात तुम्ही प्री क्वालिफाय झाला पाहिजे. दोन्ही गोष्टी आहेत. पहिली तुमची इच्छाशक्ती पाहिजे आणि त्याच्यात तुम्ही प्री क्वालिफाय होत असला पाहिजे. ही माझी जर तुम्हाला माझं प्रेझेंटेशन आवडलं असेल तर तुम्ही गुगलमध्ये BB एंटरप्राइजेस अँड टेंडरटेक सर्च करा आणि नक्की मला गुगल रिव्ह्यू द्या, फीडबॅक द्या. थँक्यू व्हेरी मच. माझा कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत. तुम्ही पाहिजे असेल तर फोटो पाठवू शकता किंवा मी तुम्हाला नंतर पाठवू शकतो. ग्रुपवर पण पाठवू शकतो. किंवा नंबर माझा आहे सगळ्यांकडे. एकदा परत ट्राय करून आता बाकी 2 मिनिट त्याच्या स्लाईडमध्ये नसेल मोबाईल मी चेक केला होता. ठीक आहे सर, तुमच्याकडे अजून 3 मिनिटाचा वेळ आहे. पुन्हाकडे सरांसाठी काही प्रश्न असतील तर विचारू शकता. तुम्ही PWD टेंडरिंग पण करतात करू शकतो ना. कारण आता जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते ना त्यावेळेस 17 हॉस्पिटलचं टेंडर निघाले. त्या टेंडरिंगमध्ये टेंडरवर आलं असेल तर तसं ती इन्फॉर्मेशन असेल तर मला तिकडे याचं विंडोजचं हे करायचं होतं, टेंडर करायचं. PWD तुमचं काय इलेक्ट्रिकल सिव्हिल काय आहे? सिव्हिलचं PWD लायसन्स आहे तुमच्याकडे? हो, ठीक आहे. मग तुम्ही भरू शकता. काही करू त्याला भरपूर काम आहे. सिव्हिलसाठी तर भरपूर काम आहे. काहीच प्रॉब्लेम नाही. थँक्यू. अजून कुणाकडे काही प्रश्न किंवा टेस्टिमोनियल कुणाला द्यायचं असेल? सरांकडे अजून किती वेळ? 1 मिनिट. सर, तुम्हाला अजून काही ऍड करायचं असेल तर तुम्ही करू शकता. तर एक काही इनिशियल अमाऊंट वगैरे भरावी लागते टेंडरसाठी तुम्हाला पहिल्यांदा काही टेंडर्समध्ये MSME
एक्झम्पशन असतं. MSME साठी बऱ्याचशा टेंडरमध्ये क्लॉज असतो की तुमचं EMD एक्झम्पशन आहे किंवा टेंडर फीचं डॉक्युमेंट जे असते, टेंडर डॉक्युमेंट फीस ते एक्झम्प्टेड केलेली असते. पण तो जर क्लॉज दिला असेल तर पण काही ठिकाणी NSIC म्हणून क्लॉज असतो की NSIC हे नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशनचं आपलं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं सर्टिफिकेशन आहे. त्याच्यामुळे बहुतेक टेंडर्समध्ये तुम्हाला EMD एक्झम्पशन मिळू शकतं. पण त्याच्यासाठी तुम्हाला काढायला जवळपास 1 ते 2 महिना वेळ लागतो. ते पण तुम्हाला जर काढायचं असेल तर त्यासाठी पण मी तुम्हाला गायडन्स देऊ शकतो. स्टार्टअप इंडिया म्हणून पण एक सर्टिफिकेशन आहे ज्याच्यामध्ये तुमची कंपनी LLP आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पाहिजे. जर तुमची कंपनी त्या कॅटेगरीमध्ये असेल तर तुम्ही स्टार्टअप इंडियाला अप्लाय करू शकता. तुम्हाला 10 वर्ष टॅक्स बेनिफिट वगैरे बरेच त्याच्यात फायदे आहेत. आणि स्टार्टअप इंडियाला पण क्लॉज हा टेंडर डॉक्युमेंटमध्ये लिहिलेला असतो की स्टार्टअप इंडियाला पण टेंडर डॉक्युमेंट फीज आणि EMD एक्झम्पशन आहे. तर NSIC आणि स्टार्टअप इंडिया रजिस्ट्रेशन जर तुम्ही केली तर तुम्हाला 50% टेंडर्समध्ये तुम्हाला एक्झम्पशन मिळू शकतं. थँक्यू सो मच सर.